नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कथा ऐकणार आहोत श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन प्रवासाला निघाले असता त्यांना वाटेत एक गरीब ब्राह्मण भिक्षा मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्याने सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घडा ब्राह्मणाला दिला. हे मिळाल्यावरती ब्राह्मण आनंदाने आपल्या सुखी भविष्याची स्वप्ने पाहत घरी परतला. मात्र त्याचे दुर्दैव त्याच्यासोबत होते. वाटेत एका दरोडेखोराने त्याच्याकडनं तो घडा हिसकावून पळून गेला. ब्राह्मण दुःखी झाला आणि पुन्हा भिक्षा मागू लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुनाची नजर त्या ब्राह्मणावर पडली. तेव्हा त्यानं त्याला याचे कारण विचारले. ब्राह्मणाने सर्व हकीकत अर्जुनाला सांगितली. ब्राह्मणाची अवस्था ऐकून अर्जुनाला पुन्हा त्याची दया आली. अर्जुनाने विचार केला की यावेळी त्याने एक मौल्यवान माणिक ब्राह्मणाला दिले. ब्राह्मण त्याला घरी घेऊन गेला आणि त्याच्या घरात एक जुना घागर होती जो ती बऱ्याच काळापासून वापरामध्ये येत नव्हती. चोरीच्या भीतीनं ब्राह्मणानं त्या घागरीमध्ये माणिक लपवून ठेवला. पण दुर्दैवानं दिवसभर थकल्यामुळे त्याला झोप लागली. इतक्यात ब्राह्मणाची बायको नदीवर पाणी आणायला गेली. पण वाटेत तिचे भांडे फुटले. तिला वाटले की घरी पडलेले जुने भांडे आणीन. असा विचार करून ती घरी परतली आणि तिने ते जुने भांडे घेऊन निघून गेली. नदीत भांडे बुडवताना माणिकही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. जेव्हा ब्राह्मणाला हे समजले तेव्हा तो आपल्या नशिबाला शाप देत पुन्हा भिक्षा मागू लागला. अर्जुन आणि श्रीकृष्णाने त्याला या गरीब अवस्थेत पुन्हा पाहिले. तेव्हा त्यांनी जाऊन त्याची कारण विचारले. सर्व कथा ऐकून अर्जुनाला खूप निराशा वाटली आणि मनात विचार करू लागला की या दुर्दैवी ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये सुख कधीच येऊ शकत नाही. आता इथूनच प्रभू श्रीकृष्ण लीलेची सुरुवात झाली. श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाला 2 पैसे दान केले. तेव्हा अर्जुनाने कृष्णाला विचारले, भगवान, मी दिलेली नाणी आणि माणिकही जर या दुर्दैवी माणसाचे दारिद्र्य नाहीसे करू शकले नाहीत तर या 2 पैशांनी त्याचं काय होईल? हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला विचारले, त्या ब्राह्मणाच्या पाठीमागे जा आणि बघ काय होतंय ते. वाटेत ब्राह्मण विचार करत होता, 2 पैशांनी एका माणसासाठी अन्नही घेता येणार नाही. परमेश्वरानं त्याला एवढे थोडे दान का दिले? हे परमेश्वराचे कसले नाटक आहे? असा विचार करून तो चालत असताना त्याची नजर एका कोळ्यावर पडली. त्याला एक मासा त्या मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलेला दिसला आणि त्याला त्या माशाला सोडण्याची स्वतःची तगमग सुरू होती. ब्राह्मणाला त्या माशाची दया आली. त्याला वाटले, हे 2 पैसे माझ्या पोटाची आग विझवणार नाहीत, पण या माशाचा जीव मात्र वाचवू शकतील. असा विचार करून त्यानं मासळी 2 पैशामध्ये त्या मच्छीमाराकडनं घेतली आणि आपल्या कमंडलूमध्ये ठेवली. कमंडलू पाण्याने भरून नदीत मासे सोडण्यास सुरुवात केली. पण माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. त्या बिचाऱ्या ब्राह्मणाला दिसले की तोच माणिक आहे जो त्यानं भांड्यात लपवून ठेवला होता. ब्राह्मण आनंदाने ओरडू लागला, सापडले सापडले. तेवढ्यात सुदैवानं ब्राह्मणाचे चलन लुटणारा दरोडेखोरही तिथून जात होता. त्यानं ब्राह्मणाला ओरडताना ऐकले, सापडले सापडले. दरोडेखोर घाबरले. त्याला वाटले की ब्राह्मणानं आपल्याला ओळखले आहे आणि म्हणूनच तो ओरडत आहे. आता तो जाऊन त्याच्याबद्दल राजदरबारामध्ये तक्रार करेल. या भीतीनं तो रडू लागला आणि त्यानं ब्राह्मणाची क्षमा मागितली आणि त्याच्याकडनं लुटलेले सर्व चलनही त्याला परत केले. हे पाहून अर्जुन श्रीकृष्णापुढे नतमस्तक झाले. अर्जुन म्हणाले, प्रभू, ही कसली तुमची लीला? मी दिलेल्या सोन्याच्या नाणी आणि मौल्यवान माणिक काय करू शकले नाहीत, ते तुमच्या 2 पैशांनी कसं काय केलं? श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, हे सगळं विचारांचा खेळ आहे. जेव्हा तू त्या गरीब माणसाला सोन्याची नाणी आणि मौल्यवान माणिकांनी भरलेली पिशवी दिलीस तेव्हा त्याने फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केला. पण जेव्हा मी त्याला 2 पैसे दिले मग त्याने इतरांच्या दुःखाचा विचार केला. म्हणून हे अर्जुना, सत्य हे आहे की जेव्हा तू इतरांच्या दुःखाचा विचार करतोस तुझ्या मनात परोपकाराची भावना असते आणि तू इतरांचे भले करत असतोस तेव्हा तू भगवंताचे कार्य करतोस आणि मग देव तुझ्याबरोबर असतो. त्याचप्रमाणे जीवनातही जो माणूस इतरांबद्दल चांगला विचार करतो त्याच्याबरोबर नेहमी चांगल्या गोष्टी होत असतात. म्हणी त्याला त्यातून आनंदही मिळतो आणि जगण्याची नवीन प्रेरणा आणि मानसिक आनंद मिळतो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.